मित्रांनो तुमचं स्वागत. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन करतोय आणि उद्या बाप्पा येणार आणि त्याच्या एक दिवस आधी आम्ही डेकोरेशन करतो. तर काय म्हणावं या गोष्टी. तर गाईज माझ्या पण चॅनलला तुम्ही तर subscribe करा. डेकोरेशनचं काय झालं सीन, गजब बेइज्जती है. ते जे पाईप होते ना तर ते पाईप जरा पूर्ण मावत नाही त्या टेबलवरती नाही का. तर मग आता आमचं चालू आहे की त्या पाईपला कट करून परत लावायचं त्या टेबलवरती. ही अशी आहे डेकोरेशनची अवस्था. बांबू लावले इथे ठेवले पण ह्या एका बांबूमुळे सर्व काही अडकले. आता कापाकापी चालू होईल है ना. आता मला हे सगळं कापायचंय गाईज. तर आता माझे पप्पा दिलेत ते कापायचं आणायला आणि मग आम्ही हे कापून परत सगळं करणार आहे सुरुवातीपासून. तर नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा. हे सगळे पाईप आहेत ते आणि हा पडदा होता तो म्हणजे हे जे पर्पलवाले आहे ना सॉरी हे जे पर्पलवाले आहे ना ते तर ते ह्याच्यामुळे सगळं अडून बसले त्यामुळे. तर आता हे सगळे जे पाईप आहेत ना हे सगळं आता परत कट करायला लागेल. एवढी मेहनत घेतली ती सगळी वाया आहे ना. तर आता मामा गेले ते रॉड वगैरे आणायला. तर मग त्यांनी रॉड आणलं की मग ते पाईप आता कट करायला घेऊ है ना. ऑई हाय हाय कर अगं हाय कर. माझ्या चॅनलवर आणि आजचा ब्लॉग मध्ये मी करणार आहे गणपतीचं डेकोरेशन. म्हणजे दाखवणार आहे मला म्हणजे आम्ही येडत बसलो होतो. तर एकदम उद्या गणपती आणि आम्ही आज डेकोरेशन करणार आहे ऑन द. सगळं जे आहे आम्ही सगळं तयारी करून ठेवली आहे. फक्त आता सगळं अरेंज करायचं आम्हाला. आणि प्रॉब्लेम झाला आहे खूप मोठा की आम्ही जी फ्रेम कट करून आणली आहे ती खराब झाली आहे. तुम्ही दाखवाल माझ्या व्हिडिओमध्ये. आता पप्पा आणायला गेले ते कटिंग करायचं. तर इथे माझा भाऊ पण आहे ब्लॉगर. तुम्हाला माहिती आहे चॅनल ते जाऊ द्या. आई ते जा. तर गाईज नमस्कार. मी माझं नाव हंसिका राऊत आणि काय माझी बोलते? बहीण आहे. काय आणि बोलते? तुम्हाला माहित नसेल तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल पण आता माझं पण एक चॅनल आहे. तर तुम्ही माझ्या तर चॅनलला काय जात आई चालली आहे बागेमध्ये. तर या ठिकाणी डेकोरेशनमध्ये गडबड झालेली आहे आणि ह्या टेबलावरती ही चौकोन मावत नाही. दुसरे ब्लॉगर पण इथे ब्लॉगिंग करत असताना या ठिकाणी यू तर आता आहे ना एवढं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे. म्हणजे अजून व्हायचं आहे पण हे आता एवढं असं केलेलं आहे आणि इथे हे असं केलं. अरे कुठे गेलं. हां हे असं. तर गाईज आता आम्ही नमस्कार. दुकानात गेलेलो तेव्हा आम्ही हे आणले. एक हे दोन हे तीन आणि हे वरती जे तुम्ही बघतायत ते काट्या कुठे हे आहेत असं आहे. तर हे असं निघू पण शकतं आणि मी काढून आम्ही ते वर लावलंय. आणि ही लेस पण आणली आम्ही आणि मोतीची माळ पण तुम्ही बघू शकता. आणि मी असं वरती एवढं डेकोरेशन करून झालं आहे. अजून बाकी लाईटिंग वगैरे लावणं. मी एकदा फायनल झाली की मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो. सगळं तयार झालं की फायनल डेकोरेशन झालेलं आहे ना विरीजन. कसं दिसतंय कमेंटमध्ये सांगा खाली. बाई खूप मेहनत लागली हे सगळं डेकोरेशन करायला. मस्करी नाही आहे ना ग. मामाने काहीच नाही केलं म्हणजे फक्त लाईट लावल्या मामाने. बाकी आम्हीच केलं. आता उद्या बाप्पा येणार. कसं दिसतंय बाई लाईटमध्ये पण मस्त दिसतंय ना ग. वा तर मी घेतलं जेवायला. मी मसूर वरण आहे काहीतरी भाजी आणि ही चटणी कसली तरी माहीत नाही मला.
फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे. येस. अरे पण हे काय आणलं? नमस्कार नमस्कार. काय क्लासिक दिसतोय. मित्रांनो, सकाळ सकाळी तुमचं मी स्वागत करतोय आणि मी चाललो आता मामाकडे गणपती बाप्पाला आणायला. तर मी लवकर निघतो कारण लेट झालं आधीच. परत मामा ओरडेल की अरे उशीर झाला आहे म्हणून, कधी येतो. त्याचे 2 फोन पण येऊन गेले होते. तर मी निघतोय आता. गाईज आम्ही आता चाललो आहे फायनली गणपती आणायला. बाप्पाचं आगमन आहे आज. आधी तयारी पण चालू आहे, घरात जेवण बनवणं. आज आहे पुरणपोळीचा बेत आणि अजून कढी वगैरे, डाळ भाजी. म्हणजे आम्ही विदर्भाचे आहे ना, तर मग डाळ भाजी आमच्याकडे पालकची पातळ भाजी असते, त्याला डाळ भाजी बोलतात. ती भाजी आहे आणि शेंगाची पण भाजी आहे. तर मस्त आज बऱ्यापैकी भारी एकदम पोट भरून जेवण होणार आहे आणि मग मस्त झोप पण होणार आहे आमची. तर तुम्ही नक्की पूर्ण ब्लॉग बघा आमचा आणि नक्की सांगा की तुम्हाला आमचा गणपतीचं आगमन कसं वाटलं. हिने डेकोरेशनचा ब्लॉग तर टाकलेला आहे, पण मी दोन्ही एकत्र करून टाकेल आता. आणि आमचं तुम्ही पण सांगा आम्हाला की तुम्ही कसा साजरा केला तुमचा हा दिवस, कसा उत्सव तुम्ही हा साजरा केला. आणि आता आम्ही चालत चालत जातो आहे फायनली. एवढ्या दिवसांनी एवढी आतुरतेने आम्ही वाट बघत होतो, तो दिवसच आलेला आहे. आणि मस्त ऊन पण पडलं आहे आज, पावसाचं वातावरण पण दिसत नाही आहे. पाऊस आता नाही पडत, पाऊस विसर्जन कृषी पडतो. हां, आणि तर मी सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला. तर मी आता म्हणजे माझा फोनची चार्जिंग पूर्ण संपली आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्या फोनमध्ये आता रेकॉर्ड करणार आहे. तर माझा पण ब्लॉगचं चॅनल आहे, तर मग हे मी माझ्या ब्लॉगचा हाच व्हिडिओ मी माझ्या ब्लॉगच्या चॅनलवर टाकणार आहे आणि तो पण टाकणार त्याच्या ब्लॉगमध्ये, कारण की माझ्या फोनची चार्जिंग नाही आहे. हा व्हिडिओ दोन्ही ह्याच्यावरती पडणार आहे. तर तुम्ही दोन्ही ब्लॉग बघा आणि पूर्ण बघा. बघा पप्पा चाललेत आमचे, दिसत आहेत का तुम्हाला पाठ घेऊन समोर? नाही मामा चाललंय असं म्हण की पप्पा चालले पाठ घेऊन. हो मी तेच बोलले ना, पप्पा चालले. दिसतंय का तुम्हाला समोर म्हणजे काय दिसतंय का तुम्हाला पप्पा चाललेत? ओ भाई, हे बघा काऊ पण इकडे गाईस, दिसतंय का? आणि हे असं प्रकारे पहिल्यांदाच एवढं चांगलं केलं आहे यांनी. म्हणजे दरवेळेस फक्त मंडप असतो मंदिरात, पण यावेळेस केलं आहे बऱ्यापैकी नीट. यावेळेस बजेट वाढले, जास्त वर्गणी गोळा केली आहे वाटतं यावेळेस यांनी. आहे आणि हस्की पण आहे तिकडे, बघू शकता. आमचा व्लॉगर आता चाललाय पुढे. तर दरवर्षी आम्ही इथूनच गणपती घेऊन जातो. छान असतात इथे मूर्ती आणि आम्ही खूप दिवस आधीच बुक केलेला आहे गणपती. आणि तर बघूया शाडू मातीचे गणपती करतात, प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा त्याचे असे कोणतेच गणपती नसतात. मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा रे मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंगल मूर्ती. मोरया. आणून ते गेले का म्हटलं दोन होते. दुर्वा निवडले थोडे, तर हे निवडून झाले थोडे, अजून एवढ्या बाकी. आणि आता आम्ही प्रसाद आणायला चाललोय दुकानात. हे बघा पुरणपोळीचं पुरण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया,
गाईस आम्ही आता मिठाई आणायला जातोय प्रसादासाठी. तर आमच्या इथे एक फेमस स्वीट शॉप आहे हनुमान स्वीट्स नावाचं. तिथे आम्ही आता जातोय दोघं. आणि तर आम्ही मोदक घेतलेत गाईस, 2 प्रकारचे मिक्स, काजू आणि मलाई. खूप गर्दी असते या दुकानात आणि खूप भारी समोसे भेटतात इथे. आणि कचोरी पण बघू शकते तुम्ही, बघूनच कळतंय किती चव असेल याला. हा, तर आता स्थापना करून झालेली आहे आपली. आणि आता आपण आरतीला सुरुवात करू. बघा आम्ही मोदक आणले इथे, एक काजूचं मोदक आणि एक याचं मलाई. मलाईचं. तर अशा प्रकारे फायनली बाप्पा आपल्या घरी आले आहेत. दरवर्षी नाही का घरी गणपती मामाच बसवतो, प्राणपती स्थापना वगैरे, ते पुस्तक वगैरे वाचून. त्या आईने कोणतरी पुस्तक आणले. किती वर्ष झाले रे मामा गणपती बसवून? 97 का 98 ला चालू केलं 97-98 मध्ये चालू केलं तर घरी गणपती बसवायला. तर आधी गुरुजी यायचे, पण नंतर मग मामानेच चालू केलं. हे बघा, हे आमचं जेवायचा सगळा मेनू. ही आहे पुरणपोळी, कोणते तरी शेंगची भाजी, गवार नाही, चवळीची भाजी, चवळी. आणि ही आहे डाळ भाजी, भजे, पापड, कढी, वरण भात. आणि आता आम्ही जेवायला बसलोय. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन